हॅलो. हॅलो. हां, काय चाललंय स्नेहा? काय नाही, घर आवरत होते. तुझं कसं चाललंय काम? चालू आहे ठीक. तेच म्हटलं फोन करावा. तुझा आवाज का वेगळा येतोय? कोणाशी बोलत होती का? नाही तर मी घरीच आहे, एकटीच. अच्छा. नाही, आता आपल्या सोसायटीतले 2-3 लोक तुझ्याकडे बघतात असं कळलं मला. तेच म्हटलं फोन करावा तुला जरा. अरे तू नसताना मी बाहेर जाते का कुठे? घरीच आहे मी. कशाला एवढी काळजी करतो? ठेवतो. या लवकर. आता कोण आलं? रवी, अरे किती दिवसांनी? अरे अचानक कसं काय आलास? अगं इथे जवळच तुमच्या गावात काम होतं, म्हटलं जाता जाता तुला भेटून जावं. बरं झालं, ये. हा. बस. कसा आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. आणि काय रे, लग्नात यायला सुद्धा वेळ नाही मिळाला ना? अगं त्यावेळेस माझी एक्झाम होती, त्यामुळे नाही जमलं यायला. पण तुझी कमतरता भासत होती बरं का. तुम्ही खूप मजा केली असं माझ्याशिवाय, नाही का? अरे मज्जा खूप आली पण. एक मिनिट. तू घर एकदम छान ठेवल्या, एकदम सुंदर. हॅलो हॅलो. चुकून लागला वाटतं. अरे कसं आहे ना, मला घर सजवायला खूप आवडतं आणि ह्यांना सुद्धा. मग काय, बाहेर गेलो की जे आवडेल ते घेऊन येत असतो. बस तुला चहा घेऊन येते. अगं नको, चहा नंतर पिऊ. खूप दिवसांनी भेटलोय, पहिल्या गप्पा मारून घेऊयात. बरं बाबा. घरचे कसे आहेत? घरचे एकदम मस्त आहेत. मामी काय म्हणतात? अगं मामी कायम तुझी आठवण काढत असते. काय झालं, तू एवढी शांत कायस? रवी, तुला कसं सांगू ते पण कळत नाहीये मला. अरे यांचा दिवसेंदिवस माझ्यावर संशय वाढतच चाललाय. काय चाललंय तुमचं? काय ग? तू कोण आहे रे? कोण आहे तू? काय ग? योगेश. शांत बस. मी घरी नसताना ही बाहेरची माणसं घरात बोलवतेस का तू? तो बाहेरचा नाहीये. मला आधीपासून संशय होताच. ही अशी नाटकं करतेस? अरे ऐकून तरी घे, तो माझा भाऊ आहे. दाजी, बस झालं, वाटेल ते बोलू नका. ए दाजीनी बिजी, तुला कधी बघितलंय का मी? कसला दाजी रे? अरे ऐक तरी. मी स्नेहाचा चुलत भाऊ आहे. आपल्या लग्नाच्या वेळी त्याची एक्झाम होती, म्हणून त्याला यायला मिळालं नाही, म्हणून बघितलं नसेल. माझा चुलत भाऊ आहे तो. आणि आज त्याला इथेच आपल्या गावात काम होतं म्हणून सहज भेट घ्यायला आला. योगेश, तुझ्या या संशयाने ना माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले. प्रत्येक वेळी संशय. सॉरी, मी रवीला कधी बघितलंच नाही, त्याच्यामुळं मला माहितीच नाही हा तुझा भाऊ आहे. आणि संशय वृत्ती कारण घरी तू एकटीच असते. न्यूज चॅनलला वगैरे किती बातम्या पाहतो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, आणि तेच कुठेतरी डोक्यात फिरत असते. एडिटिंग स्टुडिओमध्ये दुसरं काम तरी काय? न्यूज एडिट करायचं आहे आणि ते सगळं डोक्यात फिरत राहतं. पण याचा अर्थ असा नाही ना की प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती तशीच असेल म्हणून. परत नाही असं होणार. बरं, पाहुण्यांना काही चहा वगैरे नाश्ता केलाय की नाही? आता दोघांनाही सोबतच करते. बरं, नाश्ता नको, आता जेवणच बनव काहीतरी छान. चालेल. बस रवी. मग बाकी बरं आहे ना सगळं? हो, सगळं व्यवस्थित आहे. बर.
मग अशी जे मी वागलो त्याबद्दल सॉरी, थोडं जास्तच झालं. पण काळजी करू नकोस, यापुढे मी तुझ्या बहिणीसोबत असं वागणार नाही आणि कधी तिच्यावर संशय येणार नाही. ठीक आहे दाजी, पण इथून पुढे कधी संशय जर आला तर पहिलं तिच्या संगती बोलून घे, कारण संशयाने घरं उद्ध्वस्त होतात. बर. काय मग झाला का मोबाईल पाहून? कसा गेला आजचा दिवस? छान, मस्त, पण जरा दमल्यासारखं झालंय बघ. मस्त छान छान चहा बनवून आणते तुझ्यासाठी. हा ना. पण योगेश, मला तुला एक महत्वाचं सांगायचंय. अरे बोल ना मग, इतका काय विचार करतेस? मी आहे ना घरी बसून बसून आता कंटाळले रे. मला असं वाटतं कुठेतरी छान जॉब करावं. मन लागत नाही आता घरात. हे बघ स्नेहा, तुला काही घरात कमी पडतंय का? आणि काही कमी पडत असेल तर मला सांग, मी देतो. असं काय बोलतोस वेड्यासारखं? योगेश, मी काय फक्त घरकाम करायसाठी आहे का? मला स्वतःसाठी काहीतरी करायचंय आणि मला काम करायला आवडतं. का नाही करायचं मी? स्नेहा, तुला चांगलं माहिती आहे, आमच्या घरात बायकांना काम करायला परमिशन नाही आणि ती मी सुद्धा तुला देणार नाही. तुला जे करायचं ते कर, तुला जॉब करता येणार नाही. तुला काय काम आहे दुसरं? तू फक्त घर आणि मला सांभाळलंच ना तरी पुरेसं आहे. जास्त लोड घेऊ नकोस. म्हणजे कधीच ऐकणार नाही तू? नाही ऐकणार. फुगायला जमतं फक्त. मग रवी, तुझं ते कपड्याच्या दुकानाचं काय झालं रे? अरे काय नाही, खूप लॉस झाला, त्यामुळे ते बंद करून टाकलं. मग आता काय सुरू आहे सध्या? सध्या एका ठिकाणी एडिटिंगचं काम करतोय. चांगलं आहे, व्यवस्थित सुरू आहे. ए झाला का चहा? हा अच्छा. ये. वा वहिनी, चहा एक नंबर झालाय. माझी बहीण सांगत होती तुम्हाला पेंटिंगची आणि डिझायनिंगची खूप आवड आहे. हो, परवाच आम्ही भेटलो होतो ना तेव्हा जरा गप्पा झाल्या आमच्या. मला आवडतं. माझ्या बहिणीची एक क्रिएटिव्ह एजन्सी आहे, तिला अशा हुशार लोकांची खूप गरज लागते. मला वाटतं तिथं तुम्ही छान काम करू शकता. खरंच? हो. बर, सांगेल ती. हो चालेल. बरं चला, निघतो मी आता. येत राहा आमच्याकडे. हो. आणि बहिणीला पण घेऊन या. हो नक्कीच. चालेल, येतो. हो. काय झालं? रवी येऊन गेल्यापासून एवढा का चेहरा पडलाय तुझा? काही नाही. खरं बोल. जेव्हा तो तुला म्हणाला की त्याच्या बहिणीच्या ऑफिसमध्ये तुला काहीतरी क्रिएटिव्ह काम मिळेल त्यावेळेस तू किती खुश झाली होतीस. पण मी तुझ्याकडे एक नजर टाकली तर तू शांत झालीस. इतकी का घाबरते मला? अगं इतका रागीट नाही आहे मी. परवा बोललास ना, मला घराबाहेर काम करता येणार नाही, म्हणजे मला आयुष्यभर असंच एकटं आणि बोरिंग लाईफ जगायची. तसं नाही आहेस स्नेहा. पण खरं सांगू का, तुला मागाशी खुश होताना पाहून मला पण खूप आनंद झाला. आणि जशी तू नर्वस झाली तसं मलाही फील झालं की आपण काय करतोय, आज जग कुठे चाललंय,
महिला कुठे चालल्यात आणि मी माझ्या बायकोला 4 भिंतीच्या आत कोंडून ठेवलंय. मला वाटतं मी पण घरच्यांसारखा जुन्या रूढी परंपरा याच्यात अडकून पडलोय. पण आता मला हे करायचं नाही. म्हणजे तू जॉब कर. खरंच? खूप आनंद झालाय. अशीच आनंदी राहा, खूप खुश राहा आणि तुझं आयुष्य तू जग. थँक्यू सो मच. चालेल, झोप आता. उद्याच फोन करते तिला. हो. स्नेहा, निघतो मी. काय सकाळपासून मोबाईल बघतेस? अगं डबा तरी द्यायचा मला स्वतः बरोबर. हे बघ ना, किती सुंदर साडी आहे ना. आणि त्याच्यावरचे दागिने, वाव, मला आवडली. हा, मी करते ऑर्डर. ऐक ना, आता मागच्या आठवड्यातच काहीतरी घेतले ना तू. आता परत कशाला ऑर्डर करते? अगं पैसे नाहीयेत माझ्याकडे. माझ्या मित्रमैत्रिणींकडे बघ, किती छान छान राहतात. मैत्रिणी तर सुंदर सुंदर साड्या घालतात. मला नको का? मला पण हवे. मी करते ऑर्डर. भविष्याचा काही विचार करतेस की नाही तू? की मी कमवतोय म्हणजे तू फक्त पैसेच उधळणार आहेस? तू आहे ना, मला उगाच उपदेश करू नकोस. मला घ्यायचंय ना, मी घेणारच. मला पण छान राहायचंय. करा, तुम्हाला वाटेल तसं करा. येतो मी. किती सुंदर. डोंगरे 5,000. गावडे योगेश, कशा आहेत बांगड्या? स्नेहा, हे कधी घेतलं? आजच. हे सगळं घ्यायची खरंच गरज होती का? तुला सांगितलं ना, माझ्या सगळ्या मैत्रिणी छान छान घालतात आणि सगळेच घेतात महागड्या वस्तू. मी घेतल्या तर काय फरक पडतो? फरक पडतोय. तुझ्या हाऊस मजेमुळे ना मला कर्ज काढावं लागतंय आणि ते फेडता फेडता आता माझ्या नाकी नऊ यायला लागले. तुझं ना सारखंच हे असं असतं. जाऊ दे, मला खूप आवडलंय. योगेश आहे का? आहेत ना आत. या. 2 महिने झाले तू माझ्याकडून पैसे घेतलेत. माझे पैसे कधी परत करणार आहेस? रवी, थोडी अडचण आहे, देतो मी. हे बघ, तुला आधीच खूप वेळ दिलाय. माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. 2 दिवसात माझे पैसे भेटले पाहिजेत. देतो. योगेश, योगेश, मला माफ कर. मला खरंच कळालं नाही की मी किती चुकीचं वागत होते. आता माफी मागून काय उपयोगच नाही. तरी मी तुला सांगत होतो की तुझं हे वायात खर्च करणं टाळ. मला कर्ज काढावं लागतंय. अगं एवढ्याशा पगारात भागत नाही. आणि तुझं सतत रोज नवीन नवीन शॉपिंग, लोक घरापर्यंत यायला लागले. माझा जीव जाईल याच्यात एखाद्या दिवशी. असं बोलू नकोस. आता कळलंय मला, खरंच चुकलं माझं. इथून पुढे अनावश्यक खर्च मी कधीच करणार नाही. मी स्वतःच्या स्वप्नात जगत होते आणि त्याचा त्रास तुला देत होते. खरंच विश्वास ठेव माझ्यावर. ही वेळ कधीच येणार नाही. ठीक आहे.
रवी, हा. अजून जागा आहेस तू? सकाळी लवकर उठायचंय ना? हा हो, थोडं काम आहे, मग झोपतो मी. आणि काय रे, इकडे बघ, चेहरा का असा पडलाय? काही झालंय का? अगं काय नाही, ते मित्राची माझी भांडणं झाली आणि बोलता बोलता मी त्याला काही गोष्टी चुकीचं बोलून गेलो. त्याचंच थोडं टेन्शन आलं, बाकी काय नाही. उद्या जाऊन त्याच्याशी बोलणं कर. हम्म? हो. जास्त विचार करत बसू नकोस. तू झोपतो मी. हा, लवकर झोप. हा, हम्म. उठवतो उद्या सकाळी. हो. स्नेहा, हम्म, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाला चहा? काय ग, काय? रवी अजून झोपलाय, उठला नाही, काय झालं? त्याला सकाळी उठवलं एकदा, पण नाही उठला. काहीतरी बिनसल्या वाटतं, कारण काल रात्री पण जरा विचित्रच वागत होता. हम्म. ये बघूयात. हा. रवी, रवी, हा. अरे उठ. का रे? आज एवढा उशीर? रात्री झोपायला उशीर झाला, झोप येत नव्हते. बरं नाही का तुला? नाही, बरं आहे. तुझे एक्झाम झाल्यात ना सगळ्या? मार्क्स समजले का? काय झालं? रवी, हा. काय झालं मला खरं खरं सांग. ताई, मी एक्झाम मध्ये फेल झालोय. काय? 2 विषय गेलेत माझे, आणि इथून पुढे मला MBA करायला जमणार नाही. माझ्याशी नाही होणार. मी MBA सोडतोय. रवी, रवी, बस. काय करावं ह्याचं? स्नेहा, मला वाटतं त्याने जरा जास्तच टेन्शन घेतलं. आता जर मी त्याला काही बोलायला गेलो ना की तो आणखी लाजेल. त्यापेक्षा तोच त्याची समजूत काढ. अगं राहिले 2 विषय तर काय झालं? यश अपयश हे चालूच असतं आयुष्यात. जा, बोलते त्याच्याशी. रवी, रडतोस कशाला? आणि टेन्शन घेऊ नको. आयुष्यात एकदा अपयश आलं म्हणजे संपलं का आपलं आयुष्य? ताई, आई बाबा गेल्यापासून दाजींनी आणि तू मला सांभाळले. मी साधे तुमच्या अपेक्षा पण पूर्ण करू शकलो नाही ग. मी काय केलं? फेल झालो एक्झाम मध्ये. दाजींची अपेक्षा होती मी चांगलं शिक्षण घेऊन US ला जावं, पण माझ्याकडून नाही झालं. काही हरकत नाही, आणि हीच तर संधी आहे ना पुन्हा प्रयत्न करायची. असं खचून जायचं नाही. दाजींच्या मनाला काय वाटत असेल? त्यांनी माझ्या शिक्षणासाठी एवढा खर्च केलाय. दाजींशी मी बोलेन, आणि त्यांना पण कळतं. तू चांगला प्रयत्न कर आणि पुढच्या एक्झाममध्ये पास हो. त्यानंतर दाजी नक्कीच खुश होतील. हारून जाऊ नकोस काय? ठीक आहे, करेल मी प्रयत्न. आता चल, आवर लवकर आणि रडायचं नाही. हो. ठीक आहे. झाली स्वयंपाकाची तयारी?
सुरू आहे. खूप दमायला झालं आज ऑफिसमध्ये. भरपूर काम होतं. रवी कुठे गेला? दिसत नाही. आतमध्ये. त्याची ना आजकाल काळजी वाटायला लागली. आता 3-4 दिवस झाले व्यवस्थित बोलत नाहीये, काही खात नाहीये. बस टेन्शन घेतोय वाटतं. होईल तो व्यवस्थित. त्याला थोडा वेळ द्यायला हवा आपण. आज तर खोलीतून बाहेर सुद्धा आला नाही. काय बोलतेस? जेवण सुद्धा नाही केलं? काय पडलं बरं? काय झालं? रवी, हे काय करत होता तू? काय आहे हे? हा, काय करत होतास? मग काय करू ताई? माझा जगून काय फायदा आहे? एक्झाम मध्ये तर मी फेल झालोच आहे, पण आयुष्यात सुद्धा मी फेल झालोय. मला नाही वाटत इथून पुढे मी काय करू शकेल. त्याच्यापेक्षा मेलेलंच बरं. रवी, काही काय बोलतोस रे? रवी, मी असा हारलेला रवी कधीच बघितला नाही. काय झालंय तुला? मला आता मित्र सुद्धा नावं ठेवायला लागले. अख्ख्या कॉलेजमध्ये सगळे नावं ठेवतात. आमच्या वर्गात मी एकटाच फेल झालोय. हे बघ, मला माहिती आहे परीक्षेच्या वेळी हिचे वडील गेले, त्यावेळी तुझा अभ्यास झाला नाही. आणि जे मित्र हसतात ना, त्यांचा विषय सोडून दे. अरे, आपल्यावर हसणारे हे मित्र नसतात. जे आपल्या सुखदुःखात सोबत असतात ना, ते आपले मित्र असतात. आणि 2 विषय गेले म्हणजे तुझं आयुष्य संपलं का रे? मला ना जिंकलेला रवी बघायचा आहे. परत उठ, अभ्यास कर. आणि परतही नापास झाला ना, तर हा दाजी तुला सांभाळील. जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत एक्झाम द्यायची. पण याचा अर्थ असा नाही की सारखं नापासच व्हायचं. आता मन लावून अभ्यास कर. काय रवी, अपयश आलं म्हणजे काही संधी संपली का? तू आताही तुझं शिक्षण पूर्ण करू शकतो. दाजी आणि तुझी ताई कायम तुझ्या सोबत आहे. हा, हो, मी आता पुन्हा नव्याने सुरुवात करेन आणि पुन्हा कधी असा मरण्याचा विषय नाही करणार. चल, जेवण करून घे. हे चल ग, काय बनवलंय? हाच पालक वरण. चल. चल. काय जीव देतो यार. उठ.